चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. सभापती महोदय, मुंबई शहराशी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून सभापती महोदय शासनाने आणि विशेषतः महानगरपालिकेने हा सेंट्रल पार्क म्हणून घेऊन घोषित करण्याचं काम केलं आहे. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की याला आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपल्याला घेऊन जावं लागेल, म्हणूनच त्याला आपण सेंट्रल पार्क म्हणून नाव दिलेलं आहे. आणि आपण तुलना पण देखील केलेली आहे की US धर्तीवरती US सेंट्रल पार्क कसं आहे, लंडनला हाईड पार्क कसं आहे त्याच्या बाबतीतलं आपण केलेलं आहे. पण सभापती महोदय की मुळामध्येच शासनाला नेमकं काय करायचं हेच समजत नाहीये किंवा महानगरपालिकेला. त्याला कारण असं आहे सभापती महोदय की रेसकोर्स ही मोकळी असलेली जमीन आणि मोकळ्या जमिनीमध्ये सर्वसामान्य माणूस कधी येऊ शकतो, कधी तिकडे फेरफटका मारू शकतो, एक्सरसाइज करू शकतो किंवा वॉक करू शकतो, जॉग करू शकतो. आणि असं असताना सभापती महोदय सेंट्रल पार्कच्या नावाखाली आता आपण लंडन आहे सारखं एक आहे आपण बनवणार आहात, मुंबई आहे म्हणून त्याला फूड कोर्ट देणार आहेत. सभापती महोदय, दुर्दैवाने म्हणावं लागेल सभापती महोदय की सादरीकरण करण्यासाठी आपण हा खुला सादरीकरण केलं पाहिजे होतं आणि निविदा काढून घेऊन कोण चांगला जर आर्किटेक्ट असेल त्याला दिलं पाहिजे. सभापती महोदय, माझ्याकडे एक प्रेझेंटेशन आहे, हाफिज कॉन्ट्रॅक्टरने हे प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आता हे हाफिज कॉन्ट्रॅक्टर काय सरकारचा किंवा महानगरपालिकेचा जावं लागलं का आणि त्याला जास्त समजते म्हणून घेऊन त्याचं प्रेझेंटेशन घेतलं गेलं का आणि राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेझेंटेशन घेत आहेत. मी समजू शकतो अधिकाऱ्यांना त्यांनी दिलं, हरकत नाही. सभापती महोदय, या प्रेझेंटेशनमध्ये सेंट्रल पार्कच्या नावाखाली अनेक गोष्टी त्यांनी दाखवल्या आहेत. पार्क ट्रायल्स दाखवलेले आहेत, फॉरेस्ट ट्रीज दाखवलेले आहेत. पण यापेक्षाही दुर्दैवाने म्हणावं लागेल सभापती महोदय, जॉगिंग ट्रॅक किंवा बाकी गोष्टी असते तर ठीक आहे, बॅडमिंटन कोर्ट पण, क्लब एरिया पण, फूड कोर्ट पण. मग सभापती महोदय, आपण सर्वांनीच आश्वासित केलं होतं की रेसकोर्सची ही मिळालेली जागा खूप वर्षानंतर मिळाली आहे. त्या शासनाने त्या महानगरपालिकेने खूप आग्रही रीतीने घेऊन घेतलं आणि नक्कीच आम्ही त्याचं स्वागत केलं. असं असताना या जमिनी मोकळ्या न ठेवता सभापती महोदय सेंट्रल पार्कच्या नावाखाली खाजगीकरण करून घेऊन व्यवसायीकरण करायचं काम चाललंय का सभापती महोदय? सभापती महोदय, दुसरा महत्त्वाचा विषय याला जोडून आहे की कोस्टलला आता आपण सभापती जेटी बांधलेली आहे. आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाला आपण लेखी दिलेलं आहे की आपण कुठचं कमर्शियलायझेशन तिकडे करणार नाही, फक्त रस्त्यासाठी वापरलं जाईल. आता तिकडे एक जेटी तयार केली जाते वरळीची आणि ती जेटी तयार करत असताना त्याच्यावरती हेलिपॅड आणि हेलिपॅड पण कोणाला द्यायचं काम चाललंय सभापती महोदय? रेमेंडच्या कंपनीला देण्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे रेमेंडच्या लोकांसाठी, म्हणजे एक तर तुम्ही अडाणीच्या घशात धारावी घातली, अंबानी आहेतच तिकडे, त्यांच्या डोक्यावरती हेलिपॅड करा. आणि सभापती काय गरज आहे सभापती हेलिपॅडला? अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती रेसकोर्सला ऑलरेडी आहे ना, ऑलरेडी रेसकोर्सला आहे. आणि सभापती महोदय, रेमेंडला तुम्ही देताय कशावरती? किंवा त्यांनी फक्त तिकडचं जेटी व्यवस्थित बनवावी आणि 50% शेअरिंगमध्ये. आता तिकडे तुम्हाला हेलिपॅड बनवायला काय जेटी लागणार आहे तुम्हाला, कॉन्क्रिटीकरण का नाही तुम्ही स्वतः करताय सभापती महोदय? आणि म्हणून सभापती महोदय हे अत्यंत संशयास्पद होतोय. आणि त्याहीपेक्षा ते आता त्यांना अनुभव जास्त आहे ना, ते जिकडे उतरतात ते हेलिपॅड शिवाय उतरतच नाहीये. आणि आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे. नाही, आणि आम्हाला अभिमान आहे, का होऊ नये? राज्याचा उद्योग मंत्री तिकडे जायलाच पाहिजे, त्यामध्ये वाद नाही. पण अवघ्या सभापतीमध्ये 10,000-20,000 रुपये खर्च करून पण आपण हेलिपॅड PWD कडनं बनवू शकतो. म्हणून माझी हरकत अशी आहे की बा आपण स्वतः का करत आणि काय गरज आहे सभापती? सभापती महोदय, तिकडच्या 102 आर्किटेक्टनी हे जे सेंट्रल पार्कला तुम्ही जे खाली अंडरग्राऊंड करून घेऊन जे बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॅश कोर्ट्स, क्लब्स बनवणार आहेत फूड एरियावर, त्याला विरोध केला. का केलेला आहे? कारण हे वॉटर बेड्स आहे. या साऊथ मुंबईमध्ये हे एवढे मोठे वॉटर बेड्स जर तुम्ही त्याला कॉन्क्रिटीकरण करून घेऊन खालनं सबवे कोस्टलला जोडून घेऊन तुम्ही केलं तर हा वॉटर बेड तुम्ही कायमस्वरूपी नष्ट करणार आहात. आणि म्हणून ते मोकळ्याच वॉटर बेड राहिले पाहिजे, पूर्ण खालपर्यंत जायला पाहिजे. असं असताना पण सभापती महोदय हे सेंट्रल पार्क आणण्याचा घात घालण्यात जात आहे. माझी सरकारला विनंती राहणार आहे की आता कोणीतरी अधिकारी आला, त्याच्या डोक्याला काय वाटलं मी असं करीन, तो आले तसं करीन, हे न करता हे जेवढे आर्किटेक्ट्स आहेत, जेवढे मुंबईकर आहेत, त्या सर्वांना पब्लिक डॉमेनमध्ये ठेवून तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन घेतले पाहिजे. आता तुम्ही 5 मार्चला फक्त एक प्रेझेंटेशन दिलं
आणि एक प्रेझेंटेशन त्या रेसिडेन्शियलला दिलं, ते तिकडच्या सोसायटीचे विरोध करतात, बाकी तो विषय झाला नाही. माझी आग्रही विनंती राहणार आहे की या सेंट्रल पार्क बाबतीत ही मोकळ्या जमिनी आहेत, मोकळ्या राहायला पाहिजे. कुठच्याही प्रकारे कमर्शियलायझेशन आपण करणार नाही, हे आपण खबरदारी घेणार आहात का? एक, हेलिपॅड हे न रद्द करून ऑलरेडी रेसकोर्सला आहे ना, तर कारण काय दिला जातो सिव्हिल एव्हिएशनला की ते रेसकोर्समध्ये उतरताना ते हवा कधी अशी असते तशी असते. काय गरज आहे सभापती? रेसकोर्समध्ये तुमच्याच महानगरपालिकेची जागा आहे, तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही घ्या ना ते ताब्यात. का घेऊ शकत नाही? ते RWTCI आहे म्हणून तुम्ही करत नाही का? म्हणून सभापती 2. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सभापती महोदय की ह्यालाच आधार देऊन घेऊन BRTC तुम्ही केली. बेस्टची व्यवस्था करत असताना कोस्टल रोडमध्ये सर्वसामान्य माणसाने पण त्याचा वापर करावा म्हणून BRTC, ज्याला बस रॅपिड टर्मिनल म्हणतो, अजून मला सांगावं लागेल की फक्त रेव्हेन्यूच्या समोर तो टर्मिनल केलं जात नाही. त्याला कारण असं आहे की तिकडच्या रेसिडेंटचा विरोध आहे. म्हणजे बाकीच्या याच्यामध्ये टर्मिनल आहेत, आमच्या इकडे जे असलेल्या झोपडपट्ट्या तुम्ही स्थलांतर करून तिकडे बनवत आहेत. एका बाजूला बेस्टच्या काय होतं हे मी सांगायची गरज नाही. नवीन बेस्टची आपण बसेस आणणार आहोत ते होत नाही. म्हणून माझा सभापतीमध्ये तिसरा प्रश्न आहे, 3 स्पेसिफिक प्रश्न आहे की एक सेंट्रल पार्कच्या बाबतीतला होता, दुसरा मी हेलिपॅडच्या बाबतीत बोलला, आणि तिसरा बेस्टला अजून सक्षमीकरण करण्यासाठी खाजगीकरण न करता सिटी फ्लो वेळ द्यायला त्या बेस्टसाठी पण आपण काय उपाययोजना करणार आहात आणि काय धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.